तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही आलो आहे मेडगेरच्या गेमिंग कॅफे मध्ये आणि आज आम्ही इकडे फुल धमाल करणारे गेम्स खेळणार आहे। आम्ही 9 to 11 गेम्स खेळणार आहे। हार्दू कसं वाटतं तुला? एक नंबर। तुम्हाला मी इकडचं सगळ्यात पहिला हे दाखवतो, नाव आणि कॅफे दाखवतो। बघू शकतात हा आपला मेडगेर कॅफे आहे आणि हा इकडचा एंट्रन्स आहे आणि आता आपण 8 एंट्री मारत आहे। तर चालेल तुम्हाला आत दाखवतो। तुम्ही बघू शकतात इकडे हा काउंटर आहे, इथून आम्ही हे करतो आणि इकडे हे सगळे पीसीस आहेत एवढे सारे। इकडे हे बघा तुम्ही गेम्स खेळतात हे एवढे सगळे आणि वरती पण इकडे फोर्झा हॉरिझॉन पण खेळण्यासाठी स्टेअरिंग आहे, तो तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवतो मी। तुम्ही बघू शकता इथं फोर्झा हॉरिझॉन खेळलेला। मित्रा कसं वाटतं खेळून? दादा कसं वाटतं तुला? दादा तुझं शॉप आहे ना, लास्टला आपण दादाचा इंटरव्ह्यू घेऊया। चालेल दादा चालेल। तर बघू शकता इथं फोर्झा हॉरिझॉन आहेत आणि इथं हे दादा लोक GTA 5 खेळत आहेत। इकडं फिफाची कुठली तरी गेम चालू आहे आणि इथं सुद्धा एवढे सारे गेम चालू आहेत। आता आम्ही गेम खेळतोय, तर आता तुम्हाला मी दाखवतो। वरती पण आहे, तुम्हाला सगळ्यात पहिला वरती दाखवतो मी। सगळ्यात पहिला आता आपण वरती जाऊया। तर तुम्ही बघू शकता इकडं 4 मॉनिटर्स आहेत पीसीस आणि इथं गेम चालू आहे। कुठली इथं गेम खेळतात हे आणि तुम्ही बघू शकता। दादा एक मिनिट, कसं वाटतं दादा तू इकडं कॅफे मध्ये खेळून? मस्त एक्सपिरियन्स आहे। कसा भारी वाटते ना दादा तुला? मस्त वाटतं। मस्त आहे ना दादा, तुला कसं वाटतं इकडं? भारी वाटते ना खेळून? कसं वाटतं गेम? एकदम तुमचाच आहे म्हणून तर बोलते। एक नंबर ना। थँक्यू दादा, तुम्ही आमच्या उरणकरांसाठी असा गेमिंगचा हे बनवला, थँक्यू। नक्की बोला। चला तुम्हाला आता मी इकडचा फुल एकदम असा सिनेमॅटिक शूट दाखवतो आता। ऋषभ कुठली गेम खेळतोय? ऋषभ आणि तान्या गेम खेळतात। कुठली गेम खेळतात? WWE। ऋषभने सगळ्यात जिंदगीत पहिल्यांदा PS5 मध्ये गेम खेळतो। कसं वाटतं एक्सपिरियन्स? तुम्हाला आता दादा सांगणार आहे की हा कॅफे आहे त्याने तो कसा हे स्टार्ट केला आणि त्याने काय काय हे केला। दादा सांग प्लीज। कॅफे ओपन करायला 18 ते 20 तर बँकेला लोन न चुकवता आम्ही पप्पांना चुकवणार आहोत, कारण की पप्पांचा पण प्रॉफिट आहे। कारण की पप्पा आता PS5 आहे, 4 गेमिंग PC आहेत, 4060 RTX आणि आपल्याकडे बिल सिम्युलेटर आहे। त्या बिल सिम्युलेटरमध्ये 47 RTX 4070 आहे आणि आपण PC मध्ये थँक्यू दादा। तुम्हाला आता आपले सगळे इकडचे पीसीस आहेत ते तो इंट्रोड्यूस करणार आहे। दादा स्टार्ट कर। मी सांगितलं तुम्हाला की आपल्याकडे 5 PS5 आहे, तर त्या स्क्रीन पण आपली 50 इंचाची QLED हायसेनची, ती हायसेन कंपनी ग्लोबली नंबर 2 आहे। तर आम्ही व्हॅल्यू टू मनी द्यायला सांगतो, म्हणजे तुमचा पैसा व्यर्थ जात नाही। समजतं दादा। दाखवा तू आता पीसी किती सारे तुझ्याकडे हे आहेत। PS5 तू कुठून घेतलेस ते PS5? PS5 आम्ही ऑनलाईनच घेतले, त्याचा ऑफर लावल्या आणि कमी कॉस्ट करता येते। इन्व्हेस्टमेंट तेवढी केली। आपल्याकडे डुओ, सोलो सर्व प्रकारचे गेम्स आहेत। सोलोमध्ये कॉल ऑफ वॉर आहे, कॉल ऑफ ड्युटी आहे, GTA 5 आहे, आणि डुओ किंवा मल्टीप्लेअरमध्ये फिफा, मॉडर्न कॉम्बॅट, टेकन 8, WWE असे अनेक गेम्स आहेत आणि आता आम्ही पुढे पण खूप गेम्स अवेलेबल करणार आहोत। आपल्याकडे ड्रिंक्स पण आहे आणि गणपती नंतर
दादा ऑल द बेस्ट तुझ्या प्लॅनसाठी. धन्यवाद. चालेल आता दादा आपण आता गेम्स खेळूया आणि मग आता जाताना परत आपण दादाचे थोडेसे हे घेऊया जाताना वोट ऑफ थँक्स. तर चालेल आता आम्ही थोडा गेम खेळतो मग तुम्हाला भेटतो. तर दादा तू सांग इकडे आपले सगळे एवढे सारे पीसीस आहेत त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगतो. CPU i5 जनरेशन लावलेलं आहे. हो. GPU 1460 आहे. मॉनिटर 144 हर्ट्झ आहे आपल्या 24 इंच. हो. याच्यात गेम्स CSGO आहे, PUBG आहे, व्हॅलो आहे, अजून चेन टुगेदर एक आहे. अजून गेम ॲड करू शकतो आपण त्याच्यामध्ये. अजून तुम्ही गेम अजून ऍड करणार का तुम्ही? हो नक्की करणार. आणि तुम्ही खोल्याच्या आणि ट्राय केलेत काय सर्व गेम्स? ट्राय केलेले आहेत ना. ठीक आहे. थँक्यू दादा. तुम्ही आमच्यासाठी एवढं हे केलं उरणकरांसाठी तुम्ही पूर्ण कॅफे बनवला गेमिंगसाठी. थँक्यू दादा. थँक्यू. तुम्हाला कसं वाटतंय तुमचा भाचा गाडी चालवतोय? ठीक आहे. अरे तू कसं वाटतंय गाडी चालवून? एक नंबर. तुम्ही बघू शकता आता आपली पप्पा गाडी चालवत आहेत. ऋषभ पप्पाला गाडी. पप्पा कसं वाटतं तुम्हाला? एंटर दाबा. चला पप्पा तर गाडीचं चालू होतात. पप्पा तर गाडी चालतो. पप्पा झालं का जीप? पप्पा जीप चालवतात. आमचा झालेला आहे टाइम. आता आम्ही चाललोय घरी. आता इकडचे सगळे दादा आहेत तुम्हाला मी त्यांच्याशी ते सांगणार आहे की त्यांनी काय काय हे केलं आणि आता आपण आता एंड करणार ब्लॉग म्हणून त्यांचे सगळ्यांचे वोट ऑफ थँक्स घेतोय. गेमिंग कॅफे आहे तो सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत ओपन असतो आणि जेव्हापासून आठवडा ओपन केला आणि जेव्हापासून ओपन केलं तेव्हापासून फुल गर्दी चालू आहे आणि आज असाच तुमचा प्रतिसाद जर मला भेटला तर खूप मदत होईल. तर गाईज तुम्ही नक्की विजिट करा इकडं. एक नंबर सगळ्यांना आपल्या उरणकरांना गेम खेळायला इकडं एकदम चान्स भेटतोय. काय काय चान्स नाही भेटत पण दादामुळे आपल्याला चान्स भेटतोय गेम खेळायला. दादासाठी आपण थँक्यू बोलूया. ओके.
लास्ट वीक आलत नाही म्हणून लास्ट वीक आमची ऑफर चालू होती 50% ऑफ म्हणून. त्या वीकला व्हिजिट केला असता तर तुम्हाला नक्कीच ऑफरचा लाभ घेता आला असता. ठीक आहे. आता हे चालू असेल ना रोज, विकेंडला सगळं रोज चालू आहे ना? वीकडे रोज चालू असेल सकाळी 10 ते रात्री 11. आणि आम्ही ऑफर घेऊनच राहू गणपतीची, दिवाळीची, तर तुम्ही नक्की विजिट करा. आणि दादा अजून यांना पाहिजे असेल अजून तुम्ही गेम्स पण आणतात ना? हो, जसे नवीन गेम्स येतील आता GTA 6चा वेट आहे आपल्याला सगळ्यांना. पण तुम्हाला वाटत नाही लवकर होईल. जेव्हा आमचा मॅडगिअर गेमिंग कॅफेला 2 वर्ष होतील तेव्हा मला तर वाटेल. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता. आणि आता ब्लॅक मेथ वुकॉंग येणार आहे गेम, तर तो पण आम्ही PC मध्ये अपलोड करणार आहे. ठीक आहे दादा, थँक्यू. तर गाईज तुम्ही बघू शकता हा आपला आता कॅफे आहे. तुम्ही या कॅफेमध्ये नक्की व्हिजिट करा की तर खूप मजा येणार आहे. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. चल दादा, बाय बाय. बाय दादा. दादा बाय बाय. बाय बाय. आणि नक्की याच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे व्हिजिट पण करा कॅफेला. तर चला बाय.